तीन 3000 स्वयंसेवकांनी 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी बनवून हा प्रसाद तयार केला। गावोगावचे हजारो स्वयंसेवक स्वतःहून हा महाप्रसाद बनवण्यासाठी इथे येतात। त्यांनी बनवलेला प्रसाद 2 लाख भाविकांच्या मुखात आज दिला जाणार आहे। कालपासूनच विवेकानंद आश्रमात प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। आज 40 एकराच्या भव्य शेतामध्ये 100 ट्रॅक्टरच्या साहाय्याने 3000 स्वयंसेवक येणाऱ्या भाविकांना हा महाप्रसाद देणार आणि तुम्हीच माझे देव आहात, आज मी तुमची पूजा करणार, तुम्हाला नैवेद्य दाखवणार, हा परमपूजनीय शुक्रदास महाराजांचा मंत्र प्रत्यक्षात उतरवणार। मी आपल्या मदतीने सगळ्यांना आवाहन करतो की आपण महाप्रसादाची एकच पंगत होत असते, एकाच पंक्तीच्या हिशोबाने सगळ्यांनी वेळेवर प्रसाद घेण्यासाठी यावे। देशातला सर्वात मोठा उत्सव जो आहे तो स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळा आणि तो सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी दरवर्षी साजरा होतो। यावर्षी 161वा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी हिवरा आश्रम येथे साजरा होणार आहे आणि 2 लाख भाविक एकाच वेळी एकाच ठिकाणी तब्बल 40 एकर शेतामध्ये या ठिकाणी महाप्रसाद घेणार आहे। आपण ही तयारी जर बघितली तर गेल्या 2 दिवसापासून ही महाप्रसादाची तयारी या ठिकाणी सुरू आहे। परिसरातील जे भाविक असतील, नागरिक असतील, विद्यार्थी असतील, हे संपूर्ण स्वयंसेवक या ठिकाणी येऊन महाप्रसाद आपल्या स्वइच्छेने या ठिकाणी तयार करतात। आपण बघू शकतो की तब्बल 250 क्विंटलची पुरी भाजी या ठिकाणी भाविकांना या ठिकाणी वितरित होणार आहे। 40 एकर शेतामध्ये 100 ट्रॅक्टर्स आणि 3000 स्वयंसेवक या महाप्रसाद वितरणाला या ठिकाणी दरवर्षी उपस्थित असतात आणि एकाच पंक्तीमध्ये तब्बल 2 लाख भाविक एकाच ठिकाणी एकाच वेळी या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात आणि आज दुपारी या महापंक्तीचं या ठिकाणी दर्शन होणार आहे। कॅमेरामन दिलीप देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, हिवरा आश्रम, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।